नमस्कार. इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख. आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा आज आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपले कुटुंब, शाळा, आपले गाव, शहर या सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण काही संकेत पाळतो, काही नियम पाळतो. आणि कुटुंबात नियम नसतात, परंतु कुटुंबातील सदस्यांशी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंदर्भात किंवा गणवेश संदर्भात किंवा अभ्यास करत असताना सुद्धा काही नियम असतात. आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो, स्पर्धेमध्ये सुद्धा नियम असतात आणि नियमामुळे स्पर्धा या यशस्वी होत असतात आणि खेळाडू नियमांचे पालन करून खेळामध्ये उत्कृष्ट काम करत असतो. विविध स्पर्धांचे जसे नियम असतात तशाच प्रकारे आपल्या गावाचा, आपल्या शहराचा कारभार जो चालतो तोही नियमानुसारच चालतो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा सुद्धा कारभार जो आहे तो नियमानुसारच चालतो. म्हणजे थोडक्यात काय, आपले कुटुंब, गाव, शाळा, शहर या संबंधी असणारे जे नियम असतात ते मर्यादित स्वरूपात असतात, परंतु देशाचा राज्यकारभार जो आहे तो नियमानुसार चालतो आणि ते नियम किंवा त्यांच्या तरतुदी या मात्र काय असतात, व्यापक स्वरूपाच्या असतात. मित्रो, समीर आणि वंदना या दोघांना प्रश्न पडलेले आहेत, समीर आणि वंदना. तसे तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारायचे वाटतात का? पहिला प्रश्न त्यांना पडला, देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांना पडलेला आहे, ते नियम कोण तयार करते आणि त्याचे पालन करणे बंधनकारक असते का? त्याचे पालन बंधनकारक असते का, असा दुसरा प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला असे प्रश्न पडतात का? तर त्याचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार चालतो. या संविधानाचा अर्थ आपण पहिल्यांदा काय करूया, समजावून घेऊया. म्हणून पहिला मुद्दा सर्वांनी लिहून घ्यायचा आहे, संविधान अर्थ. संविधान अर्थ. देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेले आहेत त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभाराच्या तरतुदींचा लिखित दस्तावेज होय. जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी शासन व सरकार स्थापन करतात. म्हणजे निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये हा मतदान कक्ष आहे. या मतदान कक्षामध्ये लोक जातात, आपले मतदान करतात आणि आपले प्रतिनिधी निवडत असतात. निवडणुकीमध्ये जे प्रतिनिधी निवडून जनतेकडून दिले जातात ते प्रतिनिधी काय करतात, शासन किंवा सरकार स्थापन करतात. संविधानामध्ये तरतुदी आहेत, त्यात नमूद केलेला जो कायदा आहे त्या कायद्याला काय म्हटले जाते, मूलभूत कायदा असे म्हटले जाते. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे मात्र शासनाला करता येत नाही. तसे जर केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. पुढचा मुद्दा लिहून घ्या, संविधानातील तरतुदी. मुद्दा क्रमांक 2, संविधानातील तरतुदी. संविधानामध्ये ज्या गोष्टींचा तरतुदी केलेल्या आहे त्या कोणत्या, त्याची माहिती आपण बघू. संविधानामध्ये असणाऱ्या तरतुदी, त्यामध्ये नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, त्याचबरोबर नागरिक आणि शासन व्यवस्था यांचे संबंध,
याचबरोबर कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा, राज्याचे अधिकार क्षेत्रे इत्यादी विषयांचा समावेश या संविधानामध्ये आहे. आणि संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे. असे मानले तरी प्रत्येक देशाचा संविधानात मात्र वेगळेपण असते किंवा स्वरूप वेगळे असते. कारण इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशामध्ये भिन्नता असते, वेगळेपण असते. आणि त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा, उद्दिष्ट यामध्ये सुद्धा भिन्नता असते. आणि त्याला अनुसरून संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र काय करत असते. उदाहरण जर बघितलं, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. अमेरिकेच्या संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. ते लिखित असून त्यात 7 कलमांचा समावेश आहे आणि 225 वर्षाचा अधिक काळ लोटला तरीही अजूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. इंग्लंड या देशाचा विचार केला तर याही देशाचा इतिहास आहे आणि राज्यकारभाराचे नियम त्या देशात संकेत, रूढ, परंपरा या स्वरूपात आढळतात. तरी पण त्याचं काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 मध्ये मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित झाले. काही लिखित नियमांचा समावेश त्यामध्ये असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. चला शोधूया. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाची खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती तुम्ही मिळवा. पहिल्यांदा देशाचे नाव, 2 संविधान निर्मितीचे वर्ष, 3 संविधानाची 2 वैशिष्ट्ये. आपण पुढचा मुद्दा बघूया, संविधानाची आवश्यकता. पुढचा मुद्दा आपण बघूया, संविधानाची आवश्यकता. आता संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक कायदे असतात. आता या संविधानाची आवश्यकता का भासली तर शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. नंबर 2, संविधानामध्ये नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहते. नंबर 3, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेचा गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. पुढचा मुद्दा आहे, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यानुसार सहभाग घेण्यास उत्सुकता व्यक्तीला होते. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक काय झालेली आहे, मजबूत झालेली आहे. संविधानामध्ये त्या देशात समोर काही राजकीय आदर्श असतात, त्या दिशेने वाटचाल करण्याची बंधनही राष्ट्रावरती असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी सुद्धा निश्चित होते. पुढचा मुद्दा आपण बघूया, राज्यकारभार म्हणजे काय. देशाच्या राज्यकारभारात कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे
तर देशाच्या राज्यकारभारामध्ये संविधानामध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचा विकास किंवा दुर्बल घटकांना संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषय आहेत आणि या अनेक विषयावरती शासनाला काय करावे लागते? कायदे करावे लागते. आणि कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाज आणि या समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात जर सांगायचे म्हटले तर आधुनिक काळात शासनाला आवश्यक संशोधनापासून अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीबाबत निर्णय घ्यावे लागतात आणि यालाच राज्यकारभार असे म्हणतात. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण संविधानाची निर्मिती कशी झाली हे आपण बघूया. म्हणून पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला 1946 पासून सुरुवात झाली. स्वतंत्र भारताच्या राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे भाग घेणारे नेते होते त्या नेत्यांचा आग्रह होता. आणि संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीला संविधान सभा असे म्हणतात. पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, संविधान सभा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि भारतावरती अगोदर इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी काही विभाग पाडले होते. उदाहरणार्थ मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत असे विभाग पाडले होते आणि प्रांतामधील कारभार त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी चालवत असत आणि त्याचबरोबर देशाच्या काही भागामध्ये कारभार हे संस्थानिक राजे करत होते आणि अशा भागांना संस्थाने असे म्हणत आणि त्याचे प्रमुख जे होते त्यांना संस्थानिक म्हणून ओळखले जात. थोडक्यात काय, संविधानात सभेत प्रांत व संस्थानिकांचे प्रतिनिधी यांचा सुद्धा समावेश होता आणि संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. परीक्षेत प्रश्न येणार, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कोण होते? अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. अहोरात्र अभ्यास त्यांनी केला, चिंतन त्यांनी केले आणि अभ्यास व चिंतन करून त्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला जो मसुदा आहे तो संविधानापुढे मांडण्यात आला. संविधानामध्ये जी कलमं आहेत त्या कलमावरती चर्चा झाली, अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा सभेपुढे मांडला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे, सभेच्या सूचना मूळ मुद्द्यात घालून त्याच्यामध्ये फेरबदल करणे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि संविधान निर्मितीतील या योगदानामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार असे त्यांना म्हटले जाते. संविधानामध्ये केलेले जे योगदान आहे त्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949 रोजी. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे
26 जानेवारी 1950 पासून संविधानाच्या तरतुदीनुसार राज्यकारभार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. किती अभिमानास्पद बाब आहे. संविधान सभेत चर्चा, विचार विनिमय याच्या आधारे निर्णय घेतले जातात. विरोधी मतांचा सुद्धा आदर व योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे काय आहे वैशिष्ट्य आहे. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट यांचा समावेश आहे. संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी, अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता अशा अनेक मान्यवर सदस्य त्यामध्ये होते. बी.एन. राव या कायदे तज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक होती. बी.एन. राव. अशा प्रकारे हे संविधान तयार झाले. तुमच्या वर्गाचा कारभार नियमानुसार चालावा असे तुम्हाला वाटते का? मुलांनो, त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? मग वर्गासाठी एक नियमावली तुम्ही तयार करा. तुम्हाला माहित आहे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षितता, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रामध्ये होते. थोडक्यात काय, 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार आपला राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण काय करतो? प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. धन्यवाद. इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र या भागातील पाठ क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख हा पाठ आपण पाहिलेला आहे. या पाठाचं आपण वाचन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनी हा पाठ काढायचा आहे. पाठ क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्ताच्या नागरिकशास्त्राचा पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश किंवा अभ्यास याविषयी नियम असतात. विविध स्पर्धांचे ही नियम असतात. आपल्या गावचा आणि शहराचा कारभार ही नियमानुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभार ही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभाराविषयीचे नियम किंवा तरतुदी
मात्र व्यापक असतात. समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात का? देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात? ते नियम कोण तयार करते? त्यांचे पालन बंधनकारक असते का? खालील मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात का बघा. संविधान. अर्थ. देशाच्या राज्यकारभाराच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. संविधानातील तरतुदी. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबीविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यकारभारात राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशामध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. माहीत आहे का तुम्हाला? अमेरिका, इंग्लंड या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. परंतु 225 वर्षाच्या अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. चला शोधूया. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाची 2 वैशिष्ट्ये. संविधानाची आवश्यकता. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. शासनाला नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला तो हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे व राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेचा गैरवापराला किंवा
मनमानी राज्यकारभाराला वाव नसतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. राज्यकारभार म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात? देशाच्या सीमारेषेचे रक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे समजून घेऊ. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. स्वातंत्र्य भारताच्या राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागाचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रांत व संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांचा संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरफार करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर
संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. किती अभिमानास्पद बाब आहे ही. संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आला. विरोधी मतांचा आदर व त्यांचा योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. माहीत आहे का तुम्हाला? संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि या ठिकाणी आहेत सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांचं छायाचित्र आहे. त्याचबरोबर सरोजिनी नायडू यांचाही फोटो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. करून पहा. तुमच्या वर्गाचा कारभार नियमानुसार चालावा असे तुम्हाला वाटते ना? त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. माहीत आहे का तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते. भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत ते सुवाच्य व सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये सोडवायचे आहेत. या ठिकाणी काही उपक्रम सुद्धा दिलेले आहेत. हे उपक्रम सुद्धा वहीमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर आज आपण इयत्ता 7वी मधील नागरिकशास्त्र हा जो विभाग आहे त्यामधील पहिला पाठ आपण अभ्यासला, आपल्या संविधानाची ओळख. नागरिकशास्त्रामधील पहिला पाठ आपल्या संविधानाची ओळख याची माहिती आपण घेतलेली आहे. या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. या QR कोडला स्कॅन करायचा आहे आणि या पाठाची अधिक माहिती तुम्ही काय करायची आहे, घ्यायची आहे. धन्यवाद.